नमस्कार. वाचू आनंदेमध्ये तुमचं स्वागत. मृण्मयी मात्र केवळ शब्दकृत्य नव्हतं, तो एक आध्यात्मिक अनुभव होता. अशा तशा कोणाचा नव्हता, तो मीरेचा होता. मीरा जीवनाच्या उत्तरार्धात द्वारकेला जाऊन राहिली. राजाची राणी असल्यामुळं उणं कोणत्या गोष्टीचं नव्हतं. तिच्या इथं जो येई त्याला इच्छा भोजन मिळे. एके दिवशी एक तरणा देखणा जोगी येऊन उभा राहिला. त्यानं इच्छा भोजनाचं ऐकून मीरेला तिचं शरीर मागितलं. इवलं हसून ती म्हणाली, बस हेच मागितलं, ते माझं उरलंच आहे कुठं, ते तर हरे निर्माल्य आहे. हे माझे सखे सहोदर भोवताली बसले आहेत, त्यांच्या समक्ष घ्या, ते विस्कटून टाका, इथंच अंथरूण मागवते. म्हणूनही जोशाला हेच म्हटलं, हा तर आहे श्रीहरीच्या रूपावरून उतरलेला उतारा. माझी सत्ता तेळं मात्र राहिली नाहीत यावर. तेव्हा हे घ्या, विस्कटा, टाका फाडून. मात्र जे कराल ते या माझ्यांच्या साक्षीनं होऊ द्या. या माडांच्या झावळ्या डोलत असोत, रातांब्यांची पालवी हलत असो, त्या अवघ्यांच्या कुशीत या शिवनिर्माल्याचं हवं ते होऊ द्या. हे ज्याला कळलं त्याला मृण्मयी कळली. ती प्रयत्नपूर्वक समजून घ्यायचा विषय आहे, केवळ पानं उलटायचा ग्रंथ नव्हे. मृण्मयी, गोपाळ नीलकंठ दांडेकर.